नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. मी मनोरंजनपर नाटकं किंवा चित्रपट ह्या दोन्हीचा पण चाहता आहे. आणि अगदी मी तुम्हाला असं म्हणलं की साऊथमधले चित्रपट पण मी बऱ्यापैकी बघतो, कारण एक विरंगुळा म्हणून. पण अशा दोनच कलाकृती आहेत की ज्या मी अनइंटरप्टेड मांडी घालून बघितल्या. आणि त्यातली एक कलाकृती होती शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला. आणि त्या कोर्ट चित्रपटातले शेवटचे प्रसंग जे आहेत ना, मी जेव्हा पत्रकारिता करतो तेव्हा त्या प्रसंगातली वास्तविकता आणि ज्या गतीनं तो चित्रपट बनला आहे, तर ती गती, त्यातला आशय आणि अलीकडे साऊथच्या सुपरस्टारनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदर्भ देऊन जो केलेला चित्रपट होता तो, तर हे जे सामाजिक आशय असलेले चित्रपट आहेत ते मला भावतात. आणि म्हणूनच असा एक विचार पडतो की महाराष्ट्रातली सध्याची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक स्थिती नेमकी काय. असं आहे का की आत्ता सयाजी शिंदेंशी मी काल परवा बोललो, ते घाशीराम कोतवाल पुन्हा नव्याने रंगमंचावरती आणत आहेत. आणि म्हणून ज्यांनी घाशीराम कोतवाल केला त्यावेळची परिस्थिती, पुरुषच्या वेळची परिस्थिती वगैरे वगैरे, तर आत्ता महाराष्ट्रामध्ये सद्यस्थिती काय आहे असं मला अनेक विचार करणाऱ्या लोकांना की जे समाजाला दिशा देऊ शकतात त्यांना विचारावं असं वाटतं. आणि ज्यावेळेला शाहीर संभाजी भगत, तुमचं स्वागत आहे. शाहीर संभाजी भगत यांची ओळख मी जरा अशा पद्धतीनं करून देईल. शाहीर संभाजी भगत हे महाराष्ट्रातलं प्रसिद्ध नाव, लोकशाहीर, कवी, नाटककार, दलित कार्यकर्ते. त्यांचा जन्म 1 जून 1959 रोजी सातारा जिल्ह्यातल्या पाचगणीजवळील महू या गावात झाला. शाहीर भगत यांनी आपल्या कारकिर्दीत आंबेडकरी चळवळीचा प्रभावी ठसा उमटवला आहे. सामाजिक प्रश्नावर त्यांनी जलसा, पोवाडे, पथनाट्ये, भारूड, गाणी यांच्या माध्यमातून प्रबोधन केलं आहे. आणि ज्या 2 कलाकृतीचा मी उल्लेख केला, शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला या प्रसिद्ध नाटकाची संकल्पना, गीत, संगीत त्यांचंच आहे. त्यांनी कोर्ट या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटासाठी गीत गायलं आणि संगीत दिलं आहे. महाराष्ट्रात आंबेडकरी जलसा परंपरेचा पुनर्जीवन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याशिवाय धारावीत, ग्रामीण आणि शहरी अशा विविध भागात त्यांनी क्रांतिकारी आणि विद्रोही कार्यक्रम सादर केलेले आहेत. त्यांच्या साहित्यामध्ये अडगळ जे नाटक आहे, कातळाखालचं पाणी जे आत्मचरित्र आहे, तोड ही चाकोरी जो गाण्याचा संग्रह आहे, आणि रणहलगी हा जो लेखसंग्रह आहे, गिरणी चवक, शिवाजी अंडरग्राऊंडचा तर मी उल्लेख केलाच आहे. त्यांना विविध पुरस्कार मिळालेले आहेत. जागतिक स्तरावरती त्यांनी वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये चर्चासत्र घेतलेली आहेत. त्यांच्या शाहिरीत विद्रोह, समता, संविधान आणि लोकशाहीच्या मूल्यात ती दिसतात आपल्याला. आणि असाच प्रत्येकारी लेखक असल्याशिवाय एवढ्या उत्तम दर्जाची कलाकृती होऊच शकत नाही. पण आता तुम्ही नवीन पुस्तक लिहिता, का लिहावं असं वाटलं? म्हणजे सांस्कृतिक राजकारण मला एक खूप दिवसांपासून, म्हणजे मी बाबासाहेबांना, फुल्यांना वाचत गेलो, तसं तसं माझ्या एक लक्षात आलं की सत्तेचं राजकारण जे आहे ते भारतासारख्या देशामध्ये सोशल इंजिनिअरिंग करायला जे हुशार लोक असतात किंवा काही म्हणजे फिजूलचे मुद्दे जे असतात ते वर काढून त्याचे फसवणूक करणं, असे काही गोष्टी करून जी सत्तेचं राजकारण आहे त्याच्यामध्ये आधिपत्य गाजवता येतं. परंतु महाराष्ट्राचं किंवा भारताचं सांस्कृतिक राजकारण न कळल्यामुळे, थोडंसं चष्मा काढू आपण, म्हणजे सांस्कृतिक राजकारण न कळल्यामुळे गरिबांच्या ज्या चळवळी आहेत किंवा सत्तेकडे जाणारा जो सगळं हारून चाललेला जो माणूस आहे त्याला मोठी अडचण निर्माण होते. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं होतं की आम्हाला राजकीय सत्ता तुम्हाला, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये तो जो मोठा वाद झाला की आधी सामाजिक बदल, स्वातंत्र्य की सामाजिक सुधारणा, हां तेच. त्याच्यामध्ये काही लोकांचं म्हणणं होतं की सत्ता आली की आपोआपच सगळं बदलतं. म्हणजे हे तर कांशीराम पण बोलले की म्हणजे सत्ता की चावी होतात. त्यांच्या बरोबर पण मी चर्चा केली 2दा. तर त्यांना मी म्हटलं की हे असं नाही आहे. तर ते म्हणले सत्ता आने दो सब बदल जाएगा. तर हा भ्रम बरेच वर्ष, म्हणजे हे फक्त भारतामध्ये नाही, रशियन राज्यक्रांती असेल, चीनची राज्यक्रांती असेल, किंवा काय ज्या ठिकाणी भांडवली क्रांत्या झाल्या तिथे सुद्धा लोकांचा हाच समज होता की सत्ता ताब्यात आली की आपण सगळं बदलू शकतो. मी हे म्हणत नाही की सत्ता ताब्यात न घेता बदलता येतं. सत्ता ताब्यात घ्यावीच लागते,
पण सत्ता ताब्यात घेताना जर तुमच्याकडे सांस्कृतिक दृष्टिकोन नसेल आणि तो पण उदात्त किंवा ज्याला मी पॉझिटिव्ह म्हणतो, पॉझिटिव्ह कल्चरल राजकारण जर नसेल तर मग त्या सत्ता ढासळतात, कोसळतात. काही काळ राहतात पण ते ढासळणार 100%. हे माझ्या लक्षात आलं तर ह्याची मांडणी कुठं जगात बऱ्याच लोकांनी केलेली आहे. पण मला वाटतं की भारताच्या पातळीवर मी संस्कृतीचा एक भाग आपला जो तत्त्वज्ञानाचा भाग आहे, धर्मशास्त्राचा भाग आहे, तर त्याच्यामध्ये सांस्कृतिक राजकारण आहे आपल्याकडे. म्हणजे हे जगात सगळे जे सांगतात ते उलट्या पद्धतीनं अगोदरच करून बसलेले आहेत लोक. त्यामुळे पण त्याचं आजच्या काळात कसं समजून घेऊन घाणेरड्या पद्धतीनं उलटं न जाता, म्हणजे ज्यांनी या हजारो वर्षामध्ये अन्याय अत्याचार केले त्यांच्यावर उलटे अत्याचार करण्याच्या दृष्टीने मांडणी करणं हे बरं नाही. तर माणुसकी म्हणजे माणुसकीचं भान ठेवून बदल घडवले पाहिजेत आणि त्यासाठी सांस्कृतिक राजकारण खूप महत्त्वाचं आहे. पण मग आता तोच धागा पकडून ह्याच सांस्कृतिक राजकारणाला पुढं आणून किंवा ती कशी खूप उदात्त आणि उत्तम होती असं सांगणारा पक्ष सध्या राज्यात आणि देशात केंद्रस्थानी आहे. मी ते जे त्यांचं जे राजकारण आहे त्याचे वेगळ्या पद्धतीनं आपण ॲनालिसिस केलं पाहिजे. माझ्या समजुतीप्रमाणे एक नकारात्मक आणि एक सकारात्मक असे दोन सांस्कृतिक राजकारणाचे भाग आहेत भाजपच्या. नाही, सगळ्या टोटल ॲज अ कॉन्सेप्ट. आणि तो जो नकारात्मकतेचा भाग आहे, म्हणजे नकारात्मकता का की माणसाला माणूस घडविण्यासाठी आणि त्याला सर्व बंधनातून मुक्त करून त्याच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी ज्या मूल्यव्यवस्थेची निर्मिती केली जाते आणि त्या दिशेने त्यांना घेऊन जातात ते आहे पॉझिटिव्ह, म्हणजे सकारात्मक राजकारण. माणसाला जातीवर धर्मावर आणून त्यांच्यामध्ये भेद निर्माण करून त्याच्यावर सत्ता स्थापन करणे किंवा राजकीय सत्तेत प्रत्यक्ष न उतरता स्लीपर सेलसारखं व्यवस्थेच्या अंगाप्रत्यांगामध्ये घुसून राहणे आणि त्याच्या आधारे लोकांचं शोषण करणे. जसं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल आक्षेप असतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल तुम्हाला ते दिसतंय ते फारच स्पष्ट आहे, म्हणजे तुम्हीच बोललेला आहात. परंतु फक्त संघ नव्हे तर जे धर्मांध शक्ती आहेत, सर्व धर्मांमधल्या धर्मांध शक्ती आहेत, त्यातली समजा वैदिक धर्मातली ही एक शक्ती तुम्ही सांगितली. परंतु इस्लाममध्ये धर्मांध आहेत, ख्रिश्चनिटीमध्ये धर्मांध आहेत. ज्या बुद्धानं कधीच धर्मांधता नावाची गोष्ट त्याच्या स्वप्नातही नव्हतं, त्या बौद्धांमध्ये सुद्धा धर्मांध लोक निर्माण झाले. तर ही जी धर्मांधता जी आहे ती जी निगेटिव्ह कल्चरल पॉलिटिक्स करते आणि निगेटिव्ह कल्चरल पॉलिटिक्स करून माणसांचे गळे चिरण्याचा आणि म्हणजे जीवनाकडे उदात्त दिशेनं जाणं आणि जीवनाला अर्थ प्राप्त करून देणारी संस्कृती निर्माण करणं हे ज्यांचं ध्येयच नाही आहे. तर ती संस्कृती आम्ही लहानपणापासून मी स्वतः बघितलेली आहे, अनुभवलेली आहे. मी वर्ण पाणी पिलेला माणूस आहे, ते मी बघितलेलं आहे. आणि त्याच्याबद्दल सत्ता काही बोलत नाही. म्हणजे समजा आज माझं वय 65च्या वर आहे आणि काँग्रेस तर किती म्हणजे त्यांचं समाजवादी धोरण अमुक तमुक. मला खूप प्रश्न पडायचे जेव्हा मी कॉलेजमध्ये असताना की मी एक इंदिरा गांधींना पत्र लिहिलं होतं. तुम्हाला असं आलं म्हणजे डबल मला असं आलं, कारण मला काय वाटत होतं तुमचं तेव्हा वय किती होतं? माझं 21 वर्ष 20 वर्ष. ठीक आहे. आणि मला वाटत होतं की या इतकं सुंदर म्हणजे गांधीजींनी एवढं चांगल्या पद्धतीनं सगळं सांगितलेलं आहे आणि त्याच्यावर काँग्रेस पक्ष उभा आहे, तर त्यांना जर आपण पत्र पाठवलं आणि ते जर माझ्या पत्रातले जर मुद्दे जर त्यांच्या लक्षात आले तर बरेचसेच प्रश्न म्हणजे मला वाटत होतं की मी सगळ्या अखिल मानवजातीचा खूप खोलात अभ्यास केलेला आहे. म्हणजे काय पत्र होतं त्या पत्रामध्ये मी हे म्हटलं होतं की एक आहे की मी धारावीत राहत होतो, तर ही झोपडपट्टी जी आहे ती चांगल्या पद्धतीनं म्हणजे ही झोपडपट्टी नष्ट होऊन इथं एक चांगलं जग उभं राहू शकतं.
तो एक मुद्दा होता. आणि मी ज्या वातावरणात आलो होतो की ते खेडेगावातली मधली जाती व्यवस्था जी आहे ती जाती व्यवस्था पण कशी नष्ट होऊ शकते त्याचा माझा अजेंडा होता स्वतःचा. आता अर्थात तो फार बालिश होता. नाही ते ज्यांनी भोगलंय हं. त्यांनी ते व्यक्त होणं ही खूप नैसर्गिक गोष्ट आहे. तर मी त्यांना सांगितलं होतं की जाती व्यवस्था घालवावी लागेल आणि तुमचा ध्येयवादच आहे जाती व्यवस्था खतम करण्याचा. त्यामुळे हे तुम्ही पंतप्रधान म्हणून तुम्ही करा. आणि तर मी काय सांगत होतो की हे भोगलंय मी सगळं. त्याला उत्तर आलं का त्या हा नाही पत्राला उत्तर नाही आलं. आपण बोलत होतो सांस्कृतिक राजकारणाबद्दल. हा तर ही सत्ता जी आहे ती काँग्रेसची एवढी उदात्त धोरणं बिरणं असताना सुद्धा सत्ता 70 वर्ष होती. पण खालपर्यंत त्यांनी काही कोणत्या प्रकारचा सांस्कृतिक बदल केला नाही. उलट त्यांच्या विरोधात जाऊन जे लोक लढले त्यांनी जाती व्यवस्थेला थोडंसं खिंडार पाडलं. जसे की बाबा आढाव असतील, बाबासाहेबांच्या चळवळीतनं निर्माण झालेले पॅन्थर असेल, नामांतराचा लढा असेल, पुढचे सगळे लढे जे बाबासाहेबांच्या प्रेरणेने झाले तर त्यातनं एक प्रकारे जाती व्यवस्थेला खिंडार पाडण्याचं जे प्रयत्न झाले. पण नाही पण एक नाव तुम्ही विसरता. आणि शरद पवारांबद्दल अनेक आक्षेप असले तरी मला पर्सनली शरद पवार हा मनुष्य जातीयवादी आहे असं कधी वाटलं नाही. काँग्रेसच्या संस्कृतीतनं राजकीय संस्कृतीतनं निर्माण झालेलं आत्ताचं कंटेम्पररी पॉलिटिक्स तर त्याच माणसाने बघितलंय. आता तुमचं मत वेगळं असू शकतं त्याबद्दल. नाही म्हणजे शरद पवार जातीवादी आहेत असं नाही मला कधी असं माझं म्हणणं नाही. पण जातीविरोधी संघर्षामध्ये त्यांनी खूप मोठा रोल प्ले केला आणि त्यांनी जाती अंताचा लढाच उभा केला आणि आजही ते करतील असं नाही. तर याला काय म्हणायचं. विचार खूप करता हो तुम्ही. काही धोरणं नक्कीच आता नामांतराची लढाई मग 17 वर्ष नसतील लागली ना. 17 वर्षात आमचे हजारो म्हणजे हजारो हल्ले आम्ही सहन केले. शेकड्यामध्ये माणसं मेली. मग ती नसती ना मेली. आता अर्थात त्यांचा विचार वाईट आहे किंवा त्यांनी दंगली लावल्या असं मला म्हणायचं नाही. दंगली लावणारे लोक वेगळे पण त्या दंगलीवर हे काही करू शकले नाही. ही जी निष्क्रियता जी आहे ना ती सुद्धा त्या विचारात आहे ना. कारण तुम्ही काँग्रेसचा उल्लेख केला म्हणून त्याचं अपरिहार्य नाव त्याच्यात त्यांचं आलं म्हणून मी ते बोललो. 70 वर्ष राजकीय सत्ता असताना आणि तो अजेंडा लेखी टाकी सगळा असताना जर खाली काय झालं नाही याचा अर्थ हातामध्ये राजकीय सत्ता आहे पण सांस्कृतिक सत्ता नाही. आणि ती सांस्कृतिक सत्तेच्या विरुद्ध लढण्याची इच्छाशक्ती नाही. त्याची गरजही वाटली नसावी काँग्रेसजनांना. हा, सगळं त्यांच्या स्वतःच्या हाताखाली होतं सगळं. तर माझ्या हे लक्षात आलं की इथे सत्ता नुसती ताब्यात घेऊन राजकीय सत्ता ताब्यात घेणं सोपं आहे. परंतु सांस्कृतिक सत्ता नसताना राजकीय सत्ता ताब्यात घेतली तरी तिचा काही जास्त उपयोग होत नाही. पैसे पाणी काही लोकांचे वाढतात, पदं मिळतात, तुम्ही राष्ट्रपती होता, पंतप्रधान होता, त्याच्या पलीकडे माणसाच्या जीवनामध्ये फार मोठा बदल घडत नाही. जी स्वतः खालून जी तळागाळातनं जी माणसं काही करतात त्याच्यामुळे त्यांच्या जीवनात बदल येतो. पण मग सांस्कृतिक बदल जो काँग्रेस पक्षाकडनं अपेक्षित होता तो काय होता किंवा आहे? त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं ना की आपल्याला इथं समाजवाद निर्माण करायचा आहे. आपल्याला इथं म्हणजे धर्मांधता पनपणार नाही. ते स्वतः धर्मांध आहेत असं मी म्हणत नाही. पण त्यांच्याच काळात धर्मांधता उभी राहिली ना या देशात. म्हणजे धर्मांधता उभी करून म्हणजे जी उभी राहिली त्याच्याबद्दल यांनी केलं काय नाही. मूकसंमती होती. म्हणजे ज्यावेळेला धार्मिक विद्वेष उभा राहतो त्यावेळेला तुम्ही बाहेर उभे येऊन तुम्ही ते लढत नाही किंवा सांभाळत नाही तर याचा अर्थ आहे की तुम्हाला काय नाही ते चालू द्या. आणि त्यातनं जर समजा काही निवडणुकीचे फायदे जर मिळत असतील तर चालू द्या ना. ओके. आणि म्हणजे भाजपची जी मदर संस्था आहे त्या संस्थेला सांस्कृतिक सगळ्याच प्रारूपाचं महत्त्व लक्षात आलं बरोबर. त्यामुळे त्यांनी खूप ॲक्टिव्हली त्याच्यात काम केलं असं म्हणतात. तर तुम्ही भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ही जी सांस्कृतिक क्षेत्रातला वावर आहे त्याकडे कसं बघता? हे बघा सांस्कृतिक क्षेत्रामधलं जे RSSचं स्थान आहे भारताच्या ते खूप मोठं आहे. पण दुर्दैवानं ते ब्राह्मणी आहे. दुर्दैव हा शब्द चुकीचा असला पण अतिशय वाईट गोष्ट आहे की ते तद्दन ब्राह्मणी आहे. ब्राह्मणी म्हणजे वैदिक परंपरेचा आग्रह धरणारं ब्राह्मणत्व का यज्ञ आणि ते सगळं
ते सगळंच म्हणजे जे पुरातन जे आहे हा का त्यात जातीच्या व्यवस्थेची उतरंड पण आली. जाती व्यवस्थेची उतरणं त्यांनी ते बोलतात की आपल्याला नको आहे. हा कारण ते म्हणतात आता देशाचा पंतप्रधानच ओबीसी आहे. हा ना एकात्मक ते काय एकात्मिक मानवतावाद जो आहे ना इंटिग्रेटेड ह्युमॅनिझम तर ते तत्वज्ञान आहे पण ते पोकळ आहे. त्यांना काय आहे की तुम्ही आमच्या खाली राहा आम्ही सुखाने राहतो तुम्ही सुखाने राहा तसं होतच नाही. तुम्ही खाली सुखाने कसे राहणार तर त्यांचं काय म्हणणं आहे आमच्या आधिपत्याखाली तुम्ही सुखाने राहा. तर ह्या जाती व्यवस्थेचा टिकवण्याचा आहे ही सनातनी दया आहे. ही जी काय ते आता RSS काय जे बोलत आहेत ना ही सनातनी दया आहे. आणि सनातनी दयेवर आता बाबासाहेबांच्या चळवळीनंतर सनातनी दयेवर कुणी जगणार नाही. ठीक आहे काही लोक तिकडे जाऊन जगतील पण ते राजकीय आश्रय असेल किंवा त्यांचे काय प्रॉब्लेम्स असतील. आठवल्यांच्या बद्दल बोलता तुम्ही. रामदास फक्त एकटा कुठे आता मोठ्या प्रमाणात रामदासचं काय ते गरीब आहेत ते म्हणजे म्हणजे तत्वज्ञानाच्या क्षेत्रामधलं दारिद्र्य जे आहे ते माणसाला कुठेही घेऊन जाऊ शकतं. पण त्यांच्यात काही यशस्वी राजकारणी नाही आहे दलित चळवळीतला. कशाला यशस्वीपणा म्हणायचं ते पण आहे ना. पदाच्या अनुषंगाने म्हणाल तर काय त्या पदांनी मिळवून दिलं त्यांनाही आणि समाजालाही. म्हणजे मित्र आहेत माझे ते. नाही ठीक आहे आम्ही एकाच हॉस्टेलला राहिलो. एका व्यक्तीबद्दल थोडंच बोलतोय आपण एक राजकारणी. आपण मी एकाच हॉस्टेलला आम्ही राहिलो एकाच ताटात जेवलोय आम्ही सगळे बनी भावंडासारखे आहे. पण वैचारिकदृष्ट्या जे काही गोष्टी आहेत तर तुम्ही माझे कुणी असा तर हे ठीक आहे यशस्वी वगैरे म्हणजे बरोबर आहे. बुर्जुआ राजकारणामध्ये भांडवली राजकारणामध्ये तुम्ही सत्तेवर असता तुमचा चेहरा दिसतो तर तुम्ही यशस्वी ठरवले जाता ना तुम्ही. पण त्याचा फायदा कुणाला झाला का तर मला तसं दिसत नाही प्रांजळपणे. तर संघाचं जे राजकारण जे आहे ते या देशामधला वर्ग वर्ण आणि लिंगाच्या पातळीवरची जी आधिपत्याची जी भावना आहे म्हणजे मेल डॉमिनेशनची भावना जी आहे तिचं संरक्षण करणं आणि तेही अतिशय गोड पद्धतीनं अतिशय चाणाक्ष पद्धतीनं की जे लक्षातही येत नाही अशा पद्धतीनं ते जी कल्चरल हेजिमनी जी आहे भारताची त्या भारताच्या कल्चरल हेजिमनीचे मालक ते लोक आहेत. संघ जे की ब्राह्मणी विचाराचे लोक. ते कल्चरल हेजिमनी आहे. ठीक आहे. आता राहिला प्रश्न रिपब्लिकन किंवा बाबासाहेबांच्या विचारानं प्रेरित होऊन ज्यांनी राजकारण केलं त्या पक्षांचा इन्क्लुडिंग प्रकाश आंबेडकर यांची वंचित. हे पहा आज या परिस्थितीत भाजपला राजकीयदृष्ट्या सांस्कृतिकदृष्ट्या पुरून उरणारा विरोधी पक्ष नाही आहे. ते बाबासाहेबांनी ज्यावेळेला रिपब्लिकन पक्ष स्थापन केला तेव्हा म्हणजे त्या पत्र लिहिलं खुलं पत्र त्याच्यामध्ये बाबासाहेब तुम्हाला माहितीच आहे बाबासाहेब म्हणले की हा पक्ष मी काही सत्ता ताब्यात घेण्यासाठी करत नाही. मला एका भारतामध्ये विरोधी पक्ष निर्माण होणं अशक्य आहे म्हणून रिपब्लिकन पक्ष हा भारतातला विरोधी पक्ष असेल म्हणजे भक्कम विरोधी पक्ष असेल. आणि ते त्यांना माहीत होतं कारण यांची सांस्कृतिक दिशा म्हणजे समजा BJP असतील काँग्रेस असेल किंवा इतर प्रादेशिक पक्ष असतील त्यांच्यामध्ये कसं असते एक म्हणजे सत्ताधारी असतात आणि उपसत्ताधारी असतात. म्हणजे कसं एक प्रिन्सिपल असतात आणि एक व्हाईस प्रिन्सिपल असतात तसं येते. त्यांच्यात काय आतमध्ये काही सांस्कृतिक भानगड नाही आहे. आत्ता ज्या वेळेला संघानं आणि यांनी ते जे सांगितलं की आता आम्ही जातच नाही आणि आता जाणार नाहीत असं दिसायला लागलं तेव्हा हे काँग्रेसचे लोक जागे झाले. आता ठीक आहे काँग्रेस राष्ट्रवादी रिपब्लिकन अमुक तमुक जागे झाले वंचित म्हणजे सगळे जागे झाले. तर मेन रोल काय आहे की विरोधी पक्ष म्हणून उभं राहणं रिपब्लिकन. तर तो पक्ष आता कुठंच नाही आहे म्हणजे विरोधी पक्षाच्या कुठल्याच ह्याच्यात विरोधी पक्ष नाही. वंचित कुठे ह्या सगळ्या ह्याच्यात. वंचितबद्दल इतक्या लवकर बोलणं कारण इतक्या उशीर झाला आहे पण तरी मला वाटतं इतक्या लवकर बोलणं हे जरा अवघड आहे. का सांगतो एकतर वंचितनी जी दिशा पकडलेली आहे की ते सातत्यानं व्यवस्थेविरुद्ध बोलतात परंतु ज्या वेळेला इलेक्शन येतात त्यावेळेला ते अशी भूमिका घेतात की ज्यातनं
स्वायत्त राजकारण निर्माण होईल असं त्यांना वाटतं की स्वायत्त राजकारण निर्माण झालं पाहिजे. आणि स्वायत्त राजकारण उभं राहणं ही चांगलीच गोष्ट आहे ना. म्हणजे तुझी आयडिओलॉजिकली दे आर करेक्ट. पण कोणत्या काळात असा मुद्दा ज्यावेळेला येतो की ज्यावेळेस भाजप आणि बाकीचे जे फासिस्ट फोर्सेस आहेत ते सत्तेवर असताना आणि ते सत्ता परत परत ताब्यात घेत असताना आपण जर म्हणालो की स्वायत्त राजकारण करायचं तर ते स्वायत्त राजकारण त्यांच्याच पथ्यावर पडणार आहे की कॉम्प्रोमाइज आहेत. नाही मी कॉम्प्रोमाइज नाही म्हणणार. बाळासाहेब म्हणतात ना बाळासाहेब नाही पण अख्खी दुनिया बाळासाहेबांना काय म्हणत असेल. मी जे बाळासाहेबांना जवळून बघितलेलं आहे लोक म्हणतात ते कॉम्प्रोमाइज करतात. बाळासाहेबांनी एकदा एखादा विचार केला का ते हालत नाहीत. मग ते माझं पण बाळासाहेबांबद्दलचं हेच मत आहे. हा एकदा विचार केला त्यांना ज्या पद्धतीनं आकलन करतायत त्याच्यापेक्षा बाळासाहेब आंबेडकरांचा विचार थोडा वेगळा आणि अधिक व्यापक स्वरूपाचा आहे. नाही ते सरळ एकदा धरलं त्यांनी एकदा ठरवलं की हे असं करायचं. पण तरी सुद्धा त्यांच्या भूमिकेमुळे एंड ऑफ द डे बीजेपीलाच फायदा होतो. नाही आता म्हणून पण बोलतो की जो काळ आहे ना कुठलाही काळ आता मी तुम्हाला ज्या काळात मी तुमच्याबरोबर बोलतो आहे त्या काळाचे सगळे संदर्भ सोडून मी तुमच्याशी बोलत बसलो काय उपयोग नाही त्याला. काय उपयोग आहे. म्हणून काळाला पहिले लक्षात घ्यावं लागतं. काळ आणि आजची कॉन्क्रीट रियालिटी जे ठोस वास्तव जे आहे त्या वास्तवामध्ये बाबासाहेब असते तर बाबासाहेबांनी कोणती दिशा घेतली असती. कोणती घेतली असते. बाबासाहेबांनी फाशिझमच्या विरोधात दिशा घेतली असते आणि पहिलं फाशिस्टांना ठोकून काढा. म्हणजे भाजप आणि संघ वर्तुळाला आधी ठोकून काढा. हा ही बाबासाहेबांनी दिशा घेतलीच असते 100%. ओके. पण आता तुम्ही वास्तव महाराष्ट्राचा हा शब्द वापरलाय आणि तुमचं इतकं छान पुस्तक येऊ घातलंय त्या अनुषंगाने आपण चर्चा करतोय. महाराष्ट्राचं सद्यस्थितीतलं वास्तव काय. सामाजिक राजकीय बद्दल आपण बोललो पण सामाजिक स्पेशली आणि सांस्कृतिक एक आहे की पूर्वी जेवढे जातीचे एवढी भानगड नव्हती म्हणजे माझ्या लहानपणी होती पण कसं की गावात ठीक आहे माझ्या आईला काकू म्हणायची ना मराठीची माणसं मराठीची पोरं माझ्या आईला काकू म्हणायचे. आज आहे ना प्रत्येक समाज असा सेपरेट म्हणजे छोटी पण जात असली ना तिचा एक महामानव आहे कोणतरी आणि त्यांची अस्मिता ठळक झालेली आहे आणि ही केलेली आहे. प्रत्येक छोटे समाजामध्ये लोक गेलेले आहेत हे संघाचे लोक आणि त्यांची महामानव शोधून त्यांना उभं म्हणजे अस्मितेवर उभं केलेलं आहे. त्यामुळे तो जो एकोपा होता ना तो तुटला आहे. आणि आता तुम्ही बघाल आपल्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज जो आहे विखुरलेला समाज आहे. ओबीसी समाज आहे तो विखुरलेला छोटे जातींचा आणि एक मराठा समाज आहे 40% आता त्यांच्यामध्ये लावून दिलेली आहे. आता त्यांच्यामध्ये जे लागलेले ती लय बेकार आहे. म्हणजे या पुढं आता मी बघत आहे मला दिसतंय पुढचं दिसतं ना मला लय बेकार आहे. कारण मराठी जे आहेत ना त्यांचा स्वभाव धर्म कसा आहे माहिती ना ते त्यांना उशिरा कळतं पण कळलं तर लय बेकार कार्यक्रम आहे. लय उशिरा कळतं पण कळल्यावर ते बेकार कार्यक्रम आहे ते. आणि ओबीसीचं कसं आहे की लपत छपत असं एकत्र येत असं ते म्हणजे हे असतात ते चल बिचल असे कार्यक्रम असतात त्यांचे. दलितांमध्ये मातंग वर्सेस बौद्ध हे ठळक आता दिसणारे ज्या फळ्या आहेत. बाकी जे म्हणजे जे विष धर्माचं जे मुसलमानांच्या बाबतीमधलं असेल किंवा बाकीच्या धर्मांच्या बाबतीमधलं एवढं कधी नव्हतं. होतं ना आम्ही लहानपणापासून आता मी धारावीत राहिलेले मुसलमान आमचे किती जवळचे मित्र होते. आज मध्ये गटार आहे आता तिथं मोठी भिंत उभी राहिली. म्हणजे मी ज्या वस्तीमध्ये राहत होतो इथं मोठी भिंत उभी राहिली पलीकडे मुसलमान आणि इकडं एवढे भय. आणि आता पूर्वी दोस्त होते माझे ते दोस्तातलं कोण जीवन नाही राहिलं. याच्यावरती तुम्ही पूर्वी लिहिलेल्या एखाद्या 4 ओळी आठवतात तुम्हाला. म्हणजे ज्यावेळेला हे दंगल झाली ना 92ची तेव्हा मी माणूस मारला नावाचं गाणं लिहिलं. नाही हिंदू ग मारला नाही मुस्लिम मारला माणूस मारला बया माणूस मारला माझा हुसेन मारला बया किसन मारला माणूस मारला बया माणूस मारला त्यांची हत्यारे रक्ताची फौज बांधली भक्तांची त्यांची हत्यारे रक्ताची
फौज बांधली भक्तांची त्यांनी सिंहासना पुढं, खऱ्या देवाला कापला माणूस मारला, बया माणूस मारला. धर्म ठेवा की घरात काही काढली वरात, धर्म ठेवा की घरात काही काढली वरात, खरा धर्म घामाचा त्याचा इतिहास जागवा, माणूस जागवा, बया माणूस जागवा, माणूस जागवा, बया माणूस जागवा. हे मी 92च्या दंगलीनंतर माझे जे मित्र सगळे गेले, त्यानंतर लिहिलेलं. हा म्हणजे मित्र, मुस्लिम मित्र मारले शाहीर गेले. भगत यांच्याबरोबर आपण महाराष्ट्रातल्या सद्यस्थितीबद्दल चर्चा करतोय. 92 ते 2025 किती अंतर आहे? आता आपण थोडंसं रिअलिस्टिक, खूप म्हणजे आशावाद वगैरे ह्या गोष्टी मानल्या पाहिजेत, कारण त्याच्याशिवाय जगण्याला बळ नाही आहे. पण आत्ताची वस्तुस्थिती लक्षात घेऊन हे जे आत्ताचं जे धार्मिक ध्रुवीकरण आणि ज्याचा तुम्ही आता जातीय ध्रुवीकरणाचा उल्लेख केला, हे थांबवण्यासाठी तुम्ही तुमच्या पुस्तकात काही लिहिलं आहे का? काही तुम्हाला 4-2 गोष्टी दिसतात की ह्या? मी आता ते जातीय ॲनालिसिस जे आहे ना, तर ह्या भारतातली जी संस्कृती आहे ती ग्रेडेड इनइक्वॅलिटीची, श्रेणीबद्ध विषमतेची आहे. त्यामुळे त्याचा उल्लेख आहे. परंतु आत्ता जे काही हे मी ध्रुवीकरण सांगितलं त्याच्याबद्दल मी काय अजून काही लिहिलेलं नाही त्या बाबतीत. हे ध्रुवीकरण कमी होऊन जे आशावाद, मला जो आशावाद आहे, मी आशावादी आहे की हे सगळं जे काही मळब आलेलं आहे आता, म्हणजे धर्माचं आणि जातीचं, राहू दे, आम्हाला उपाशी राहिलं तर चाललो. उपाशी कधी नव्हतो आम्ही. म्हणजे आमची आर्थिक परिस्थिती खराब आहे, सगळं ठीक आहे, पण निदान यार माणूस म्हणून सुखानं जगू द्या. याला रोजच्या रोज हे टेन्शन, मारामारी आणि हेन तेन, आणि त्यात काय तुम्हाला तुमचं काय सत्ता आहे तुमच्याकडं? भोगा सत्ता, ती राजकीय सत्ता भोगा, पण हे खाली विष नका पेरू ना. हे रोजच्या रोज माणसं खाली विष पेरणारी माणसं आहेत, त्यांची फिरत आहेत. आता हे कुठं घेऊन जाणार आहेत? ते म्हणतात इंटिग्रेटेड ह्युमॅनिझम. आणि ह्युमॅनिझम नाही आहे तो, माणूस की नाही, हे जनावराला लाजवेल असं आहे. आता पर्याय काय? ह्याला पर्याय नाही ना. राजकीय व्यवस्थेत काही पर्याय दिसतोय? हे बा, मला वाटतं मुळातनं काम सुरू करणं गरजेचं आहे आणि ते शक्य आहे. ओके. की जे आंबेडकरवादी किंवा जे 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 पुरोगामी लोक आहेत किंवा जे काही काँग्रेस, राष्ट्रवादी यातले काही चांगले कार्यकर्ते असतील, चुकून माकून असले तर ह्या सगळ्या लोकांनी जरा एकत्र येऊन आहे ना, जर एक अल्टरनेटिव्ह पॉझिटिव्ह पॉलिटिकल कल्चरल पॉलिटिक्स जर उभं केलं आणि त्याच्या आधारानं आम्ही लढलो तर एका बाजूला सत्ता पण येईल, पण त्याच्याबरोबर जे सांस्कृतिक सत्तेमध्ये जे दूषित झालेलं आहे तर ते आपल्याला दुरुस्त करता येईल. म्हणजे जो बंधुभाव आहे, सौदार्य आहे, प्रेम आहे, ते पुन्हा आपल्याला उभं करता येईल. पण ह्याला एक अल्टरनेटिव्ह पॉझिटिव्ह कल्चरल पॉलिटिक्स उभं करण्याची गरज आहे. की तुम्ही ज्यावेळेला शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला हे नाव दिलं, त्याच्यानंतर शिवाजी या नावाला कोणी आक्षेप नाही का घेतला? मग आक्षेप तर लय लोकांनी घेतला. पोलिसांनी पण लय त्रास दिला, पण त्यांना आम्ही काहीच केलं नाही. आम्ही म्हणलं तुम्ही लोकांना विचारा, जे लोक नाटक बंद करायच्या हिशोबाने याचे त्यांना काय म्हणायचं, हे तिकीट घे, आधी बघ नाटक बस. ठीक आहे, आम्ही विरोधक आहे आपण, पण अरे माणसं आपण, ठीक आहे ना, मी चूक पण असू शकतो ना, पण मला निदान चूक आहे ते समजून तर सांगतो बस. ते बघितल्यानंतर ते म्हणत की अप्रतिम नाटक नाही काय म्हणे, काहीच ऑब्जेक्शन घेण्यासारखं. महाराजांची स्तुती आहे, महाराज किती चांगले होते तेच आहे. पण ते एखादा डायलॉग जो आता राजकुमारने लिहिला आहे, तुम्हाला आठवतो की जो आजच्या कंटेम्पररी याच्यामध्ये काय आलं, असं मध्ययुगीन सैन्य व्यवस्थेचं आहे ना, असं मोजमाप करता येत नाही. आता करायला लागले ना, इतके मुसलमान होते तितके नाही, असं मोजमाप करता येत नाही. परंतु काही सरदार नक्की होते. आता हे सगळं काही मुसलमानांच्या, म्हणजे शिवाजी महाराज म्हणजे मुसलमानांच्या विरोधात होते का? नाही. जसे हिंदू सरदार मुसलमानांच्या चाकरीमध्ये होते, तसे काही मुस्लिम सरदार जे आहेत ते हिंदूंच्या चाकरीमध्ये, म्हणजे शिवाजी महाराजांच्या चाकरीमध्ये होते. हिंदूंच्या नाही, शिवाजी महाराजांच्या चाकरीमध्ये होते. हे तर मध्ययुगामध्ये सरळ सरळ चालत होतं ना, हे चालत होतं ना. आता कधी काय होतं की एखादा मोठा जर समजा
पठाणांची फौज आली महाराजांच्या सैन्यामध्ये, तर त्याचं साईज वाढलेली आहे ना. पण असं मध्ययुगीन सैन्याचा आकार केवढा होता, आणि त्यातले त्यात गुरिला वॉरफेअर करणारे, गनिमी युद्ध करणाऱ्या सैन्याचा अंत लागू शकत नाही. म्हणजे ते 10ही असू शकतात आणि ते 100ही असू शकतात. चुकून झालेलं आहे. पण याचा अर्थ असं नाही की मुसलमान सैन्य नव्हतंच, होतं. महाराजांच्या पदरी तसे हिंदू मावळे होते, तसे मुस्लिम मावळे पण होते, तसे दलित होते, तसे भटकेविमुक्त होते. महाराजांनी कधी असा भेदभाव केला नाही, आणि म्हणून महाराज हे काळाच्या पलीकडे जाणारे राजे ठरतात. तर हे म्हणजे मुसलमानांचा आणि शिवाजीचा संबंधच लावू नका, हे म्हणणं जरा मला अवघड वाटते. त्या दुसऱ्या ठिकाणी जाऊन उत्तम दृश्य कोणतं वाटतं तुम्हाला? ते शेवटचा फार टिपेलाच पोचलेला आहे. हां, ते आम्ही केलं. ते आता ते मला ते वाटलं, ते मी ते स्टोरी अशीच लिहिली होती ना, आणि मग ते झालं. आणि हे काय आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन केलेलं आहे. हे जे सामूहिकता जी आहे ना, तोच आत्मा आहे. म्हणजे सगळ्यांनी म्हणजे मी गेलो इथून जालन्याला, राहिलो तिथं, आणि शेतकऱ्यांना एकत्र करून तिथे त्यांच्याबरोबर काम करत करत ते उभं केलं. पण सामूहिकता, भाषा त्यांची आहे, सगळे तिथले जे प्रसंग बिसंग ते सगळे असे उभे केले, ते अनुभवातलेच सगळ्यांच्या, म्हणून ते तेवढं जिवंत वाटतं. आणि कोर्टचा अनुभव कसा होता? कोर्टचा तामाने जो आहे तो खूप असा यंग पोरगा होता, आणि शिवाजी झाल्यानंतर तो माझ्याकडं हॉस्टेलला आला. त्यावेळेला मी हॉस्टेलला काही कामानिमित्त राहत होतो. तर आला तो, मला बोललं मला असं असं करायचं आहे. तर मी म्हणलं काय, म्हणलं ते काय नवीन काय करायचं असलं तर बोल, आणि जुनं मला काही इंटरेस्ट नाही. तर मग ते म्हणले की आपल्याला सिनेमा करायचा आहे. म्हणलं जर आपल्याला या विषयावर सिनेमा करायचा असेल ना, तर मग कुणी हिरो हिरोईन नाही पाहिजे, हिरो हिरोईन नावाची गोष्टच नका घेऊ. तर ते म्हणले दादा ही आयडिया चांगली आहे, हिरो नाही, आता जाडूवाला आहे ना, तर जाडूवालाच घ्यायचा. त्यातल्या त्यात कास्टिंग करताना त्याला बोलता येते एवढंच बघायचं, ॲक्टिंग बिक्टिंग नको. म्हणजे मला ॲक्टिंग नको आहे म्हटलं, आणि मग त्याला पण ते बरोबर वाटलं. मग आणि ती पोरंही चांगली होती. अर्थात वरच्या वर्गातनं आल्यामुळे, म्हणजे वरच्या जातीतनं वरच्या वर्गातनं, त्यांना खाली काय आहे ते माहीत नव्हतं. पण शिकण्याची किंवा ज्ञानपिपासूपणा मी त्याच्याकडे बघितला. ही दोन्ही पोरं होती, खाली बसायचे 6-7 तास. आम्हाला शाहिरी परंपरा माहीत नाही सांगा. हे झाडू मारणारे जे विश्व आहे, हे सफाईचं नरक सफाईचं जे विश्व आहे, ते काय ते आम्हाला माहीत नाही. चला म्हणलं, शिकण्याची जे ज्ञानपिपासू वृत्ती आहे ना, ती त्या कमालीची होती, कमालीची. आणि कुठलीच गोष्ट पूर्णपणे नीट जाणून घेतल्याशिवाय त्यांनी केलेली नाही. लय हुशार पोरं, आणि कसलं हे नाही म्हणजे मला माहिती असं नाही, मला माहीत नाही असं समजूनच शिकायचे. राष्ट्रीय पुरस्कार नंतर मिळाला, आंतरराष्ट्रीयचं 38 अवॉर्ड मिळाले मला. पण व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी झाला चित्रपट? नाही व्यावसायिक नाही, पण अवॉर्ड सगळे मिळाले. त्यातनं पैसे वसूल झाले असतील. ॲक्च्युली पैसे नव्हतेच. मी त्यांना म्हणलं मी पैसे देतो तुम्हाला, तर ते जरा हसले. म्हणजे कारण मला मी शिवाजी केलं होतं ते मी जलसा करून केलं, जलशातनं पैसे आणले तिकडे घातले. मी म्हटलं तुम्हाला हे करायचं असलं तर मी पैसे देतो. ते बोलले नाही दादा, पैसा हम लोग करेंगे, तुम्ही फक्त आमच्यासोबत राहा. एक छान पुस्तक तुमचं येतं आणि मी त्यांची चर्चा करतोय. आता शेवटी म्हणजे हा जो सांस्कृतिक राजकारणाचा भाग आहे त्याच्यावर सुचणाऱ्या 4 ओळीने आपण शेवट करू. गाणं काही तुम्हाला ॲज यू विश. एक आहे की माणसाची आयडिओलॉजिकल जी पिछाट आहे अखिल मानवजातीची, बरं, ते झाल्यानंतर होतं काय, त्याच्यावरचं एक गाणं आहे. अरे वा. डसले तर डंख डोळ्याला, काटे पायाला, कोण ढकलत नेते बघार तुमच्या दिहाला, देह पोत्यारा होऊन सारवतो घर, देह पाबार होऊन पेरे धरतीचा उर, देह पाऊस माझा जितेपणाची सर, देह चंद्रा सुर्व्याच्या गळ्यात ववतो सुर,
आत्म्याचं तुटलं तुंतुन जुनी भुन भुन, देह देहच आहे पैंजण जुनी ऋण झुण, पाऊल अडे जायाला, पाऊल अडे जायाला, कोण ढकलत नेतय बघा र तुमच्या दिहाला, तुमच्या दिहाला, मारतो खड्यावर खडे नाहीत रंग, हे पाणी हिमेलय बधिर तळ्याच्या संग, गर्दीत गरम गारठा जीव चोरटा, कलकलाट कोलाहल आत सन्नाटा, गहीवरले सूर गायाला, गहीवरले सूर गायाला, कोण ढकलत नेतय बघा र तुमच्या दिहाला, तुमच्या दिहाला, हा रायरंद माझा बाप माझ्या मधी जगतो, तो उजेड असूनी डोळे मला मागतो, सांभाळा डोळे बाबांनो अंधार लई झाला, हा युग पारवा डोळ्या वाचून मेला, पाऊल अडे जायाला, पाऊल अडे जायाला, कोण ढकलत नेते, कोण ढकलत नेते, कोण ढकलत नेते, कोण ढकलत नेते. वा वा वा. मध्यंतरी ते मेधा पाटकर आणि बाकी सगळ्या लोकांना काही नोटीस वगैरे आल्या होत्या, तुमची काय नाव होतं का त्यामध्ये? नाही, माझं नाव तर नाही, परंतु असे फोन बिन मधून मधून येतात कधी कधी. आई डिपार्टमेंटचे नाही, हे जे बाकीचे लोक असतात ना, धमक्या? हा, ते असे मधून मधून गोळ्या बिळ्या चुकल्या की. किती वेळेला आल्या धमक्या? नाही नाही, जास्त नाही, पण मध्ये मध्ये आता हे मध्ये हे नाही का विचारवंतांना ठोकून काढावं म्हणून आलं होतं. त्या लिस्टमध्ये नाव होतं काय त्या? काय काय माहिती, पण तिथे एकच आला होता. काय म्हणून? ते नाही, आईवरनं शिवी दिली. संभाजी भगतांना? हा, मला आईवरनं शिवी दिली. तुम्ही म्हणलं आई वारली म्हणलं, आणि तुम्ही ज्या अवयवाचं नाव घेतलं ते आता काय, आई गेली म्हटलं, आणि तुझ्या आईला तुम्ही अशी शिवी देऊ शकत नाही, कारण ती माझी बहीण आहे, त्यामुळे असं मी काय करू शकतो. पण हे हल्ली जास्त जाणवतं का? हा, ते सोशल मीडिया ते गटार आहे ना, त्यात उलटी कुणी पण येऊन उलटी करतं. ठीक आहे, मी थांबतो इथे. मी त्रयस्थ एक पत्रकार म्हणून जेव्हा सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचं आकलन करतो, तेव्हा मला एक लक्षात येतं संभाजीराव, मी तुम्हाला सुरुवातीला बोललो मी एक गोष्ट, महाराष्ट्रामध्ये एक प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्या प्रक्रियेला संस्था असतील तर संस्थात्मक पातळीवरती उत्तर देणं, व्यक्ती असतील तर व्यक्तीच्या पातळीवरती दुसऱ्या व्यक्ती उभा करणं. त्या किती गणंग किती भनंग आहे त्याचा काही कुणाला पायपोस नाही आहे. फक्त व्यक्तीला व्यक्ती, नगाला नग, संस्थेला संस्था आणि विचारधारेला विचारधारा, अशा पद्धतीचं एक महाराष्ट्रात अलीकडे ह्या मंडळींनी राजकीय व्यवस्थेतल्या एक शांतपणे प्रचलित केलेलं एक मला असं गणित दिसतंय, आणि त्या गणितातनं ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. यांना येणाऱ्या शिव्या असतील किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी. थांबूया आपण इथे. महाराष्ट्राच्या सद्यस्थितीबद्दल अनेक लोकांशी बोललं पाहिजे, कारण खरोखर चिंताजनक वाटावी अशी सद्यस्थिती आहे. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.